बाजूला हिरवळीचा गालीचा अंतरावा अशा पद्धतीचं हे मैदान इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यावर मात्र ग्रामीण संघ आणि त्याच्यामध्ये दोन आयकॉन या फॉर्मॅटने ही स्पर्धा खेळवली जाणार आहे। तर पहिला सामना एका बाजूला कडापे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर साखळेवाडी यांच्यातील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। टॉस जिंकला गेला होता तो मात्र या ठिकाणी कडापे संघाने आणि टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि साखळेवाडीला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय। 5 ओव्हरची मॅच असणार आहे। दोन्ही टीम संदीप सर प्रत्येक टीमच्या प्लेइंग 11 लिस्ट आपण कारण युट्यूबला सबमिट करायच्यात, आपण पुढील सगळ्याच टीमच्या ज्या वेळेला टॉस करू त्यावेळेला त्यांच्याकडून लिस्ट आपण घेऊयात। यस, कारण टॉसच्या वेळेलाच लिस्ट घेतल्या जातील आणि तोपर्यंत इकडे सबमिट देखील होतील। 5 ओव्हरच्या मॅच असतील। पहिली 1 ओव्हर ही पॉवर प्लेची असेल। पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील। सामना टाय झाला तर पहिला सुपर ओव्हरचा सामना होईल आणि सुपर ओव्हरचा सामना हा कंपल्सरी चेसच्या माध्यमातून खेळवला जाईल। त्याचबरोबरीने आपल्याला एक रिव्ह्यू दिला जाणार आहे एका डावासाठी। तो रिव्ह्यू आपण कॉड बिहाइंड आणि LBW व्यतिरिक्त केव्हाही घेऊ शकता, परंतु कॅमेराच्या अँगल मध्ये ते काही दिसलं नाही तर पंचांचा सॉफ्ट सिग्नल देखील घेतला जाईल आणि कॅमेरा अँगल मध्ये ती गोष्ट नसेल तर सॉफ्ट सिग्नलच ग्राह्य धरला जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे। क्रिकेट हे एक समाजाला जोडणारे माध्यम आम्ही समजतो। मित्र मंडळाची स्थापना झाल्यानंतर आम्ही सुरत शहरामध्ये जी परंपरा चालू होती पाल्या ग्राउंडवर, ती परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व मराठी समाजाची जी सुरत शहरामध्ये खेळाडू आहेत, मान्यवर आहेत किंवा समाजसेवक आहेत यांना एकत्र आणण्यासाठी ही स्पर्धा आम्ही आयोजित करत आहोत आणि त्या स्पर्धेचा आज 15वं वर्ष आपण पाहतो। चला, दोन्ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। चला, प्लेयर अजून आलेला नाहीये। बॅटिंग टीम निखिल आणि सुमेश ही जोडी मैदानात दाखल झाली आहे आणि पहिली ओव्हर घेऊन बॉलिंग साठी प्रशांत दाखल होत आहेत। यस, महाडचे प्रशांत यांना आपण या ठिकाणी पाहतोय ऍज अ आयकॉन म्हणून ते टीम मध्ये खेळतायत। सुमेश महाडिक माणगावचे खेळाडू आहेत। पहिला बॉल अगदी चांगला टाकलाय, परंतु त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न। या वर्षी आरके ट्रॉफीचा पहिला बॉल या ठिकाणी पडतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या स्पर्धेचं आणि सर्व संघांना शुभेच्छाही देऊयात। काय मैदान आहे, काय खेळपट्टी आहे, या सगळ्या गोष्टी लाजबाब आहेत। चांगले किट्स पाहायला मिळतात आरकेच्या माध्यमातून डिझाईन झालेले आणि संपूर्ण मी तर म्हणेल गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यामध्ये चर्चा असणारी स्पर्धा 15 वर्षाची झाली आहे। नाव आरके ट्रॉफी। बिग हिट केलाय, चांगला फटका खेळलाय आणि या बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार। 4 चौकार। मिड विकेटच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक 4 धावांमध्ये परावर्तित केलाय। धाव संख्या जर पाहिली तर आता 5 वर जाताना पाहायला मिळेल। प्रत्येक गावागावामध्ये चर्चा हीच आहे की कोणता संघ खेळतोय, कोणत्या संघाची आज या ठिकाणी कशी टीम आहे, कोणता गाव कशा प्रकारे खेळेल, कोणी 2 आयकॉन आणलेले आहेत, कोणते 2 आयकॉन आहेत, कोणत्या गावातून आलेत, कोणत्या शहरातून आलेत, याची देखील चर्चा होणार आहे आणि आरके ट्रॉफीची बाजी कोण मारणार उद्या संध्याकाळी आपल्याला कळेल। यावेळेला चांगला बॉल टाकलाय, खोलवट टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु त्या ठिकाणी माणगावच्या जावटीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात सुमेश, तर दुसऱ्या बाजूला प्रशांत महाडचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेला एक वेगळा स्ट्रोक फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता कृष्णा सातपुते यांच्या अंदाजामध्ये, परंतु इकडे एक धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल। अलीकडच्या कालावधीमध्ये क्रिकेटचे फॉर्मॅट बदलले, क्रिकेटची स्वरूप बदलली। मिळालेल्या माहितीनुसार पहिली ही स्पर्धा सुद्धा पहिली 4 स्टंपने खेळली जायची आणि खूप सारी स्थित्यंतर झाली। काळानुरूप स्पर्धा बदलत गेली आणि ग्लॅमर सुद्धा येत गेलं आणि प्रत्येकाला असं वाटू लागलं की ही स्पर्धा आपल्याला खेळायची आहे। म्हणजे महाराष्ट्रातील भले भले खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत।
म्हणजे जो फॉर्मात आला त्याला सुरतला बोलावलं गेलंय. कधी एकदा सुरतला बोलवलं जातं असं सुद्धा खेळाडूंना होऊ लागलं. याही वेळेला जर पाहिलं तर चांगला फटका आलाय खरा, परंतु त्याला ऑन साईडला खेळले आणि एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. प्रशांत यांचं पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती 8 धावा धावफलकावर. चांगल्या मैदानातील चांगली स्पर्धा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि पुरुषांपासून स्त्रियांपर्यंत सगळ्यांमध्ये हीच चर्चा. यावर्षी आरके ट्रॉफी कोण जिंकणार? यावेळेला हवाई हल्ला केलाय, बॉल हवेत, फिल्डर त्या ठिकाणी आहेत, पकडली जाते कॅच. प्रवीण भोसले त्या ठिकाणी होते आणि पहिला धक्का बसतोय. माघारी परतताना पाहायला मिळतील या ठिकाणी निखिल सकपाळ. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज गुजरातच्या सुरतमध्ये घेऊन आलाय. भारतातील एक प्रमुख शहर म्हणून देखील सुरतची ओळख आहे. गेल्या काही वर्षात सुरतने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. त्याचबरोबरने जर पाहिलं तर इकडे हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम केलं जातं, हिरे पॉलिश करण्याचं काम केलं जातं आणि त्यामध्ये आमच्या माणगाव महाडकरांचा वाटा देखील तेवढाच मोठा आहे आणि मोलाचा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे धवल शेडगे. धवल शेडगे पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. अजय मडवी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. इकडे पहिली ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या 8 झाली आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात इकडे होईल. अभिमानास्पद बाब असते, म्हणजे माझ्यासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे की गुजरातमध्ये येऊन गुजरातमध्ये मराठी समालोचनासाठी बोलावणं जाणं ही माझ्यासाठी खऱ्या अर्थाने गौरवाची बाब आहे आणि लगातार दुसऱ्या वर्षी मला ती संधी देखील या ठिकाणी मिळते. त्याच्यामुळे हे 2 दिवस माझ्यासाठी देखील वर्षभरातील सर्वात महत्त्वाचे दिवस सुद्धा असतात. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय, पहिला टप्पा पडतोय, थोडासा अँगल बदलला आणि यष्टी रक्षकांच्या दिशेने गेला खरा, परंतु तिकडे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आमचे गुजरातमध्ये स्थित असणारे मराठी बांधव आवर्जून या स्पर्धेसाठी येत असतात, विविध ठिकाणावरून येत असतात. त्याचबरोबर महाराष्ट्रातून सुद्धा खूप सारे प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी सुरतला येत असतात. त्याचं कारण आहे या स्पर्धेने गेल्या 15 वर्षांमध्ये स्वतःचा एक वेगळा दर्जा निर्माण केलाय आरके चषकाने. यावेळेला फटका समोर उडवण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु कॅच सुटते आणि धाव जर पाहिली तर तिकडे 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. ललित वाडकर यांना देखील आपण पाहतोय. महाडचेच खेळाडू आहेत, परंतु सुरतमध्ये स्थायिक आहेत. यावेळेला आणखीन एक चांगला फटका खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. कॅच पकडण्याचा प्रयत्न, अंतिम क्षणी हातातून चेंडू निसटलाय खरा, परंतु तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. आज या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. आज उद्या 2 दिवस रात्र पद्धतीने हे क्रिकेट रंगेल आणि आपल्याला आनंद मात्र खूप मोठ्या प्रमाणावर मिळेल. त्यामुळे आवर्जून आपण या स्पर्धेचा आनंद घ्या. आरके चषक सुरत गुजरात लाख मोलाची स्पर्धा, 1 लाख रुपयाचं पारितोषिक विजेत्याला मोठी गोष्ट आहे. यावेळेला बिग हिट, काय फटका खेळलाय आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार, बॅटच्या पट्ट्यात बॉल घेतला आणि त्यानंतर जर पाहिलं तर फेकून दिला. धवल शेडगे यांनी सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा मात्र इकडे अर्जित केल्या. मोठा स्ट्रोक इकडे खेळला गेला. आरके चषकाचं भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. गेली 15 वर्ष सातत्याने या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे वेध मात्र आपल्या सगळ्यांनाच लागलेले असतात की कधी एकदा ही स्पर्धा येते, कधी एकदा मकर संक्रांतीचा दिवस येतोय आणि कारण या स्पर्धेचं खासियत स्पर्धा याच दिवशी होत असते. याही वेळेला ऑफस्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं आपण म्हणतो, परंतु इकडे पतंग मोठ्या प्रमाणावर उडवल्या जातात म्हणजे आपल्याकडे देखील, परंतु गुजरातमध्ये त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. आपल्याकडे देखील
फुलटॉस बॉल त्याला ऑनसाईडच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. आपल्याकडे देखील मोठ्या प्रमाणावर मकर संक्रांत हा सण भारताच्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो. आणि जसं आपण आवर्जून म्हणतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, आणि आज मात्र तिळगुळ घेण्याचा, गोड गोड बोलण्याचा आणि सुरतमध्ये क्रिकेट खेळण्याचा सुद्धा दिवस आहे आणि त्यामुळे या दिवसाची चर्चा होणार आहे. दुसरं षटक मात्र या ठिकाणी संपलेलं आहे आणि 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा. या षटकात 10 रन आल्या. एक षटकाराला 10 धावा एकंदरीत आल्या. 5 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आमचे तीनही पंच मैदानात दाखल झालेत. अनुभवी पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रो लिंक वर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विपुल पांडुलकर आणि त्यांची टीम या स्पर्धेला कव्हर करते. 3 कॅमेरानेशी 3 अँगलने ही स्पर्धा दाखवण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. मंगेश ज्योतेकर असतील, सागर असतील आणि सँडी सर, हे तीनही पंच या ठिकाणी आपल्याला आवर्जून पाहायला मिळत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय, त्यानंतर यष्टांचा वेध घेतलाय. साखळेवाडीच्या विरुद्ध कडापे, एक चांगलीच लढत या ठिकाणी पाहायला मिळते. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का. विकेट आली आणखीन एक. दुसरा धक्का मात्र या ठिकाणी बसतोय. आर्केश स्पोर्टची स्पर्धा एका चांगल्या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेवर लागलंय. त्याचं कारण आहे आजचा दिवस आर्के चषकाचा आहे. काल परवापासूनच सगळ्यांनी मात्र सुरतेच्या दिशेने कूच केलंय. कोणी बसने आलंय, कोणी कारने आलंय, कोणी आमच्यासारखं ट्रेनने आलंय, परंतु सगळ्यांनी मात्र सुरत गाठली आहे या स्पर्धेसाठी. क्रिकेट पट्टूंची सुरतेवरची स्वारी सध्या सुरू झाली आहे. महाराजांची स्वारी सुरतेवरची तर जगप्रसिद्ध आहेच आहे. यावेळेला टप्प्याचा बॉल, त्याला स्क्वेअर लेगला खेळले, तिकडे मात्र आणखीन एक धक्का. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. आणखीन एक खेळाडू माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतील. धवल बाद होताना पाहायला मिळत आहे, ज्याने एक चांगला षटकार देखील मारला होता, परंतु आणखीन एक विकेट आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर देखील स्पर्धा जरी सुरत गुजरात मध्ये होत असतील, या स्पर्धेची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात होते. त्याचं कारण आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आयकॉन खेळाडूंना सुद्धा इकडे बोलवलं जातं आणि त्याच्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यामध्ये चर्चा होणारी स्पर्धा आरके ट्रॉफी गेली 15 वर्ष आपण पाहतोय. व्यावसायिक खेळाडूंना सुद्धा ही स्पर्धा बोलावते. या वर्षी जर पाहिलं तर ग्रामीण संघ आणि त्यामध्ये 2 आयकॉन हा फॉर्मॅट देखील पाहायला मिळालाय. त्याचं कारण असंही असू शकतं का बरेचसे खेळाडू ISPL साठी लॉक आहेत आणि आज इकडे तरी देखील बरेचसे टॅलेंट आहे. म्हणजे काही खेळाडू तिकडे जरी असतील, बरेचसे नवीन खेळाडू येतील, कदाचित ते सुद्धा यावर्षी स्पर्धा गाजवतील. नव्यांना संधी मिळणार आहे. 32 संघ म्हणजे 64 आयकॉन अख्ख्या महाराष्ट्रभरातून इकडे येतील. अच्छा, हा 8 सुरत ओपन आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 24 टीम आहेत या गाव टू गाव पद्धतीच्या असणार आहेत, ज्या 24 टीम मध्ये 48 आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत. सुजल साकडे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुजल साकडे आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये निखिल साकडे आहेत, गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता अमोल मडवी गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रात या खेळाला सुरुवात झाली. जसजसं सत्र पुढे जाईल मजा येईल. यावेळी ऑप्स्टमच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला, त्याला ऑनसाईडच्या दिशेने खेळतायत. एक धाव मात्र तिकडे घेतली गेली आहे. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, त्याचं कारण आहे गवत आहे. गवतामधून ज्यावेळेला टेनिस बॉल ट्रॅव्हल होतो तो लेदर बॉल एवढा वेगात होत नाही. त्याचं कारण आहे या टेनिस बॉलचं वजन कमी असतं लेदर बॉल पेक्षा आणि त्यामुळे तो कमी ट्रॅव्हल होतो, कमी वेगात ट्रॅव्हल होतो. परंतु आज उद्या दोन्ही दिवस आपल्याला खूप सारे षटकार पाहायला मिळतील, खूप सारे चौकार पाहायला मिळतील आणि खूप साऱ्या विकेट सुद्धा पाहायला मिळतील. तर खूप साऱ्या दांडी गुल देखील होताना पाहायला मिळणार आहे. तर पाहूया, ऑप्स्टमच्या बाहेर कमी गतीने बॉल टाकला आणि इकडे
आपला जो रिव्ह्यू आहे तो मात्र या ठिकाणी साखळेवाडी संघाने वापरलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. डॉट बॉल आहे. योग्य बॉल होता हे कळवलं जात आहे. आणि इकडे 3 ओव्हरचा खेळ संपतोय. या ओव्हरमध्ये अमोल मडवीने फक्त 2 रन खर्च केलेले आहेत. त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे. कधी कधी बॅटरचं आपण कौतुक करतो आणि बॉलरचं कौतुक करायला विसरतो, परंतु बॉलर हा सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो आणि बॅटर हा सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो. परंतु बऱ्यापैकी क्रिकेट हे फलंदाजांच्या बाजूने देखील, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील असे काही नियम बनवले जातात ते बऱ्यापैकी बॅटरच्या बाजूने जातील. परंतु गोलंदाज आजही आपला दबदबा निर्माण करून आहेत. गोलंदाजांची आजही तेवढीच महत्वाची, म्हणजे एखादी टीम बनते तर ती बॅटर तर महत्वाचे असतात, परंतु तुमच्याकडे बॉलर किती चांगले आहेत त्याच्यावर तुमची विजयाची गॅरंटी जास्त असते. प्रशांत आलेत गोलंदाजीसाठी. पहिली मॅच, पहिला डाव सुरू आहे. ओव्हर नंबर 4. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्या 1 ने पुढे जाते 21 वर. पुढच्या टीमने पुढच्या दोन्ही टीम इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची नोंद आपण घ्यायची आहे. इकडे जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. तमाम मराठी बांधवांसाठी अभिमानाचा क्षण की गुजरात राज्यामध्ये सुरत नगरीमध्ये मराठी बांधवांची साठीची स्पर्धा अगदी 15 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत या स्पर्धेला. आणि आज या स्पर्धेचा जर पाहिलं तर पहिला दिवस आणि पहिली मॅच. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय बॉल, हवाई यात्रा करायला लावली बॉलला. 6 धावांसाठी षटकार. आज उद्या 2 दिवस रात्र फक्त क्रिकेट 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 आणि क्रिकेट. हे सुरू असताना मैदानात बऱ्याचशा पतंगी सुद्धा येतील, कारण पतंगीचा दिवस देखील आहे आजचा. परंतु क्रिकेटचा खेळ देखील आपल्याला तेवढाच आवडीचा आहे. यावेळेला वेगवान फटका आला जरूर आहे, परंतु त्याला ऑन साइडला खेळलेत निखिल साखळे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 4 सुरू असताना 30 धावा धाव फलकावर आहे. पहिली बॅटिंग करत असताना साखळीवाडी संघ त्यांनी सांगितलं की आम्ही पहिल्यांदा इकडे खेळतोय, परंतु जरी पहिल्यांदा खेळत असेल तरी आम्ही चांगला खेळ दाखवू. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. धावसंख्या 1 ने पुढे जाते. दुसऱ्याही धावेचा कॉल दिलाय. आणि कडापेच्या नावाची चर्चा अलीकडे मोठ्या प्रमाणावरच होते. मग सुपरस्टार असू देत, यंगस्टार असू देत किंवा शिवनेरी असू देत, कडापे कडापे. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 32 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना या षटकात बऱ्यापैकी धावा आलेल्या आहेत. आणि आता चौथं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे. याही षटकात एक षटकार आलाय खरा. बॅटिंग साठी जर पाहिलं तर निखिल आणि सुजल, निखिल साखळे. यावेळेला स्ट्रोक तर खेळायचा होता ऑन साइडला, बॅटच्या टोकाला बॉल लागला आणि समोरच्या दिशेने आलाय. तिकडे एक धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 33 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर संपल्या 4 आणि धावसंख्या झाली ती 33. एक षटक अजूनही बाकी आहे. हॅलो, सूरज मडवी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. शेवटचं षटक आहे आणि बऱ्यापैकी धावसंख्या आहे. खेळाडू देखील खुश होत असतील. एक कालखंड असा होता ग्रामीण खेळाडूंना अशा प्रकारची मैदानं मिळायचीच नाही, शेतामध्ये क्रिकेट खेळायला लागायचं. आजही गावाकडे गेल्यानंतर बऱ्यापैकी ठिकाणी अशा प्रकारे मॅचेस होतात. परंतु अलीकडे क्रिकेट बदललंय.
वेगवेगळी स्वरूपं येऊ लागलेली आहेत, परंतु ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून गेली 2 वर्ष टी20 जाणं जरूर होत आहे आणि टी20 स्पर्धा देखील बरीच वर्षाची पाहायला मिळते. येणाऱ्या कालावधीमध्ये निजामपूरची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. A1 ची सुरुवात जरूर इकडे झाली आहे, परंतु ते डॉट बॉलने झाली आहे. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. इकडे तुम्हाला काही मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत, त्यासाठीचे प्रयत्न करावे लागत आहेत. निखिल स्ट्राईकवर आहेत. या फुलटॉस बॉलला ऑन साईडला खेळले. पंचांनी जर पाहिलं तर इकडे बीमर घोषित केलाय आणि धाव संख्या 1 ने पुढे जात असताना, म्हणजे एकंदरीत 2 ने पुढे जाईल. धाव संख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल आणि यानंतर असेल फ्री हिट. याच पंचांचा निर्वाळा आलाय. फ्री हिट आहे. स्ट्राईकवर सुजल साकडे फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी, साखळेवाडीसाठी फ्री हिट आहे. हिट तर केलाय, परंतु पाहूया या वेळेला ज्या पद्धतीने हा बॉल अडवलाय कौतुक करावं लागेल. प्रवीण भोसले होते त्या ठिकाणी आणि काय बॉल अडवलाय प्रवीण यांनी. षटकारातून गेलेला बॉल मात्र खेचून आणला आणि 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे जाते ती 37 धावा धावफलकावर. 5 ओव्हरची असणारी मॅच. पुढच्या दोन्ही टीम टॉस साठी सज्ज राहायचंय. कामतवाडी विरुद्ध मांजूरने अशी ही मॅच यानंतर पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण सज्ज राहायचंय. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. खेळपट्टी जबरदस्त आहे, मैदान चांगलं आहे, खेळपट्टी चांगली आहे, आयोजन चांगलं आहे, नियोजन चांगलं आहे, प्रेक्षक चांगले आहेत, खेळाडू चांगले आहेत. आजचा दिवसही चांगला आहे आणि सगळं काही चांगलंच पाहायला मिळणार आहे. हो या वेळेला लेनचा बॉल होता, थोडासा बाहेर कट होतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. या वेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला जागेवर थांब. व्हाईट बॉल 1 धावेने धावसंख्या पुढे जाते. 39 धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या षटकात काही मोठे फटके येतील का आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न मात्र या ठिकाणी स्ट्राईकवर निखिल आहेत. निखिल साखळे, निखिलच्या बॅटमधून काही चांगले फटके आलेत खरे. यावेळेला हेलिकॉप्टर जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी कव्हरच्या दिशेने खेळलाय. निखिलच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त फटका सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी चौकार. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. उद्या या नक्की, रात्री 10 वाजेपर्यंत आला तरी चालेल. हॅलो सर, 1 मिनिट. या ठिकाणी ACAचे सन्माननीय उपाध्यक्ष किरण तुर्डे यांचं आरके मित्रमंडळ यांच्या वतीने सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. समस्त टिटवे ग्रामस्थ, टिटवे संघ, डायमंड स्टार टिटवे संघ यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपण आला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू चंदू सर. याही वेळेला बिग हिट केला जातोय. समोरच्या दिशेने उडवलाय हा बॉल. जबरदस्त प्रहार करत असताना सीमारेषा पार पाठवलाय. 6 धावांसाठी. शेवट मात्र जबरदस्त होताना पाहिला मिळाला या डावाचा आणि धावसंख्या झाली होती 49 धावा. आणि दुसऱ्या डावात ज्या वेळेला कडापे बॅटिंगला येईल ना, त्यावेळेला 10च्या सरासरीने 50 धावा करायच्या आहेत त्यांना या मॅचला जिंकण्यासाठी. एक चांगलं आव्हान प्रतिस्पर्ध्यांच्या समोर उभं केलंय. निखिल साखळेचं कौतुक करावं लागेल. 24 धावांची खेळी त्यांनी केली. पुढच्या मॅचचा टॉस देखील आपण इनिंग ब्रेक मध्ये पुढच्या दोन्ही टीमचा विनंती असेल आपण टॉस देखील करून घ्यायचा आहे. किरण भाऊ आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. आमचे मित्र, क्रिकेट प्रेमी, स्वतः क्रिकेटर आहेत आणि टी20 या वैभवशाली परंपरा असणाऱ्या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. तर आज क्रिकेटचा इतिहास सुरत नगरीमध्ये लिहिला जातोय. आरके स्पोर्टच्या वतीने असणारी स्पर्धा 15 वर्षाची झाली आहे आणि आज 15व पर्व या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे आणि पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर दुसरा डाव काही क्षणातच आपल्या समोर.
मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 24 टीम गावनिहाय खेळतील तर 8 टीम सुरतच्या मराठी बांधवांच्या आपल्याला पाहायला मिळतील. अशा 32 संघांमधील संघर्ष आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात झाली आहे आणि तेवढंच चांगलं लाईव्ह कव्हरेज देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. ट्रोलिंग स्पोर्ट्सवर ही क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. दुसऱ्या डावाकडे आपण निघालोय. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. या स्पर्धा पाहण्यासाठी सुरतमधील ख्यातनाम उद्योजक त्याचबरोबरीने महाराष्ट्रातून देखील बरेचसे क्रिकेट प्रेमी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. या स्पर्धेवर प्रेम करणारे, क्रिकेटवर प्रेम करणारे, आपल्या गावावर प्रेम करणारे, आपल्या विभागावरील क्रिकेटवर प्रेम करणारे बरेचसे या ठिकाणी सन्माननीय अतिथी उपस्थित राहतील आणि या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतील. ज्यांनी उभ्या आयुष्यात खूप सारं क्रिकेट खेळलंय, गावासाठी क्रिकेट खेळलंय, मुंबईसाठी खेळलंय, गुजरातसाठी, सुरतसाठी खेळलंय, असे सुद्धा कित्येक क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते, क्रिकेट खेळाडू आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतील. एकाच वेळेला गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यात चर्चा सुरू असणारी मोठी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आरके ट्रॉफी आपण पाहतो. चला मॅच सुरू करायची आहे. डाव संपला, त्याला बराच वेळ झाला आणि ही स्पर्धा शिस्तीसाठी देखील ओळखली जाते. अरे रोहित रोहित बलिया ना जाओ बेट मामा उडू नको. 2 दिवस मामा माझ्याकडून येत करू नको. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होते. निखिल गोलंदाजीसाठी आलेत, परंतु समोर जर पाहिलं तर बॅटिंगसाठी अनिल मडवी यांना आपण, कॅप्टन अनिल मडवी, शिवनेरी संघाचे आणि आयकॉन ललित वाडकर यांना आपण पाहतोय. निखिल गोलंदाजीसाठी पहिला बॉल थोडासा वेगात टाकलाय, यष्टीरक्षकांकडे जातोय. पंचांनी तोपर्यंत हात फैलावलेत, कळवलंय की ही सुरुवात चांगली नाहीये. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. मोठ्या प्रमाणावर क्रिकेट प्रेमी देखील इकडे आता दाखल होताना पाहायला मिळतील. या क्रीडा स्पर्धेला पाहण्यासाठी गावागावात चर्चा तर केव्हा सुरू झाली आहे. आपापल्या टीव्हीवर घरी बसून देखील मॅचचा आनंद मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु यावेळेला प्रचंड वेगातील बॉल आणि दांडी 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 गुल. तेवढी चांगली नाही होऊ शकली. पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. वेगात बॉल टाकला निखिल यांनी आणि यष्ट्या उद्ध्वस्त देखील केल्या. महाडचे खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. बघूया कशा प्रकारची कामगिरी. आपापल्या गावची टीमची मॅच आहे म्हटल्यानंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेध लागलेले आहेत. काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आलेत, काही लहान मुले शाळेतली, कॉलेजची आज सुट्टी असेल, परंतु आपल्या गावच्या टीमची मॅच आहे हे पाहण्यासाठी. आणि किती अभिमानास्पद बाब आहे पहा. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील गावांसाठीचं क्रिकेट आज सुरतमध्ये चाललंय की एक वेगळी बाब पाहायला मिळते. आणि दर्जेदार आयोजन, लाख मोलाचं आयोजन सुरत शहरामध्ये, गुजरात सारख्या राज्यामध्ये होत आहे. त्यामुळे आरके मित्र मंडळाचं तेवढंच कौतुक करावं लागेल. बरेचसे डायमंड स्टार इकडे उपस्थित राहत आहेत. टिटवेकर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आज प्रत्येक गावागावातून मात्र या ठिकाणी क्रिकेट रसिक दाखल झालेले आहेत, खेळाडू दाखल झालेले आहेत. एक सिंगल आली आहे. धावसंख्या जर पाहिली 2 धावा धाव फलकावर. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे.
षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागणार आहे. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज व्हायचे. पतंगींसाठी देखील पळापळ होताना पाहायला मिळते. पण बऱ्याचदा असं होतं जो बिचारा 1 किलोमीटर पर्यंत चालत येतो पळत येतो त्याला भेटत नाही आणि जो अगदी शेवटच्या क्षणी त्या पतंगच्या जवळ असतो त्याला ती पतंग मिळते. कालपासून मला बोलतात तयारी दे तयारी दे, मी आलोच नाही तयारी, मला माहिती आहे. ललित वाडकर मात्र यावेळेला रिव्हर्सचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते. बॉल परंतु यष्टिरक्षकांच्या दिशेने गेलाय. आपल्याही नावाची छाप सोडायची या स्पर्धेवर, आपल्याही गावाच्या नावाची चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न मात्र सगळे संघ करताना पाहायला मिळत आहेत. सुरत नगरीमध्ये यावेळेला फटका खोलवट टप्प्याच्या चेंडूवर सर्कलच्या आतमध्ये अडवला जातोय. कव्हरच्या दिशेने खेळायचा होता परंतु धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. थोडासा दबाव याही डावात मध्ये पाहायला मिळतोय. जसं पहिल्या डावात पाहायला मिळत होतं ज्यावेळेला 1 षटक किंवा 2 धावांचं आलं होतं. यानंतर होणारा सामना राधाकृष्ण कामतवाडी आणि शिवतेश मांजूरने. दोन्ही संघाच्या संघ नायकाने या ठिकाणी पोडियमवर यायचंय. राधाकृष्ण कामतवाडी आणि शिवतेज मांजूरने दोन्ही संघाचे संघनायक लवकरात यायचे आणि नाणेफेकीचा कोल करण्यासाठी मी विनंती करेन या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय दामुगडे साहेब आणि दोन्ही संघ राधाकृष्ण कामतवाडी शिवतेज मांजूरने लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या ठिकाणी पोडियमवर यायचे. ओव्हर टू चंदू सट्टे सर. पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 4 धावा धावफलकावर आहेत. 10च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली निखिल साकडे यांच्या माध्यमातून. परंतु धावा कराव्या लागतील या ठिकाणी. एका बाजूला जर पाहिलं तर प्रशांत आहे, दुसऱ्या बाजूला ललित वाडकर आहेत. दोनही आयकॉन एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. पॉवर प्ले सुरू आहे. पहिले षटक हे पॉवर प्लेचा असेल. यावेळेला बिगिट केला जातोय, हवाई हल्ला केलाय, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु ललितच्या बॅटमधून आलेला हा फटका सीमारेषा ओलांडतोय. 6 धावांसाठी षटकार. धावफलकावर जी धावगती पाहिजे ती धावगती या ठिकाणी अवगत करण्यात आली आहे. याच धावगतीने याही पुढे धावा बनवायच्या आहेत खऱ्या परंतु पाहूयात चढ उतार हा क्रिकेटच्या खेळाचा अविभाज्य घटक आहे आणि आज या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल याच्यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. गावागावात क्रिकेटचं लोण पसरलं गेलं आणि गेली कित्येक वर्ष मात्र महाड तालुका असेल त्याचबरोबर जर पाहिलं तर माणगाव तालुक्यातील जे आपण संपूर्ण सह्याद्रीच्या रांगेच्या आणि किंवा दऱ्याखोऱ्यात किंवा सह्याद्रीच्या कुशीत वसलेली जी गावं आहेत त्या गावांमध्ये देखील हे क्रिकेटचं लोण कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. सुमेश महाडिक आता गोलंदाजीसाठी आलेत. ओपनिंगला आले होते बॅटिंगसाठी. समोर जर पाहिलं तर आता प्रशांत त्यांचा सामना करतायत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण आता विखुरलं गेलंय त्याचा फायदा इकडे होताना पाहायला मिळेल का. आयकॉन प्रशांत बॅटिंगसाठी यावेळेला सरळ बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. अपड्राईव्ह पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11वरी धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. ठणठणीत अशी खेळपट्टी आहे कारण खूप चांगल्या पद्धतीने रोल होताना पाहायला मिळते आणि अगदी सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये सुद्धा एवढी टणक खेळपट्टी असल्या कारणाने त्याचा कुठला दबावाचा इफेक्ट जाणवला नाही. चांगल्या पद्धतीने रोल करताना पाहायला मिळाली होती आणि आता जसजशी स्पर्धा पुढे जाईल मजा येईल. कोणती गावं कशी खेळतायत याची देखील चर्चा होणार आहे. सकाळच्या सत्रातील गावे जर पाहिली तर साखळेवाडी, कडापे, त्यानंतर राधाकृष्ण कामतवाडी पाहायला मिळणार आहे. शिवतेज मांजूरने पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर कडापे पुन्हा पाहायला मिळेल. टिटवे विरुद्ध कडापे म्हणजे या मॅचवर तर सगळ्यांच्याच लक्ष असणार आहे. टिटवे विरुद्ध कडापे ही मॅच होणार आहे. कुंभार ते त्याचबरोबर जर पाहिलं तर रुद्रांश 11 निजामपूर
यावेळेला पुन्हा वेगळं काही करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु एक धाव नाही रोखू शकले. तळेखार पाहायला मिळेल, निवाचीवाडी पाहायला मिळेल, सोनारवाडी, गोडशेतवाडी, रायगडवाडी, सनसवाडी, बांदलवाडी, कुडली आजच्या टीम खेळताना पाहायला मिळतात. जोर आहेत, उंडरेवाडी आहे, मूर आहे, बिरवाडी आहे, नेराव आहे, कडापेवाडी आहे. गोठे टीम देखील खेळेल, वाळण खेळणार आहे, 50-11 आहे, आर के फायटर. म्हणजे या उद्या ज्या टीम आहेत त्याच्यामध्ये एक हाफ जो आहे तो मात्र सुरतच्या टीमचा असा देखील पाहायला मिळेल, ज्यामध्ये भवानी सरकार, कृष्णा, वीर शिवाजी, स्वराज्य 11, महाकाळ आणि गॉडसन. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, समोरच्या दिशेने उडवलाय, परंतु तो हातातच जाईल. आणि इकडे एक गोलंदाज सुमेश महाडिक यांना यश मिळताना पाहायला मिळत आहे. प्रशांतला बाद करण्यात ते यशस्वी राहिलेत. आणखीन एक धक्का बसलाय. त्यामुळे आपण सगळ्यांनी याची काळजी घ्यायची आहे, जास्त विलंब करायचा नाहीये. प्रत्येक मॅच तेवढीच महत्वाची असणार आहे आणि प्रत्येक गाव सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. सकाळच्या सत्रापासूनच प्रेक्षकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे स्पर्धेमध्ये. बिग हिट, टोलावलाय बॉल, टायमिंग नाही झालंय, बॉल हवेत आहे. 2-2 खेळाडू त्या ठिकाणी आले जरूर, परंतु कॉलचा थोडासा अभाव पाहायला मिळाला आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी निष्फळ ठरतोय आणि धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 13 धावा धाव फलकावर. विविध गावातून खेळाडू इकडे येत आहेत, विविध आयकॉन मात्र या ठिकाणी येत आहेत सुरतच्या दिशेने. आणि सुरतला आलात आणि सकाळी सकाळी खमणी किंवा ढोकळा तुम्ही नाही खाल्लात तर काय खाल्लं, तर सकाळी सकाळी प्रत्येक जण हा नाश्ता करूनच इकडे दाखल झालाय. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. एक धाव घेतली गेली आहे. पहा मॅच हळूहळू रंगतदार अवस्थेकडे निघाली, कारण 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे 14 धावा. दोन्ही संघ राधाकृष्ण आणि शिवतेज माधुरने दोन्ही संघाचे कर्णधार त्याला नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. माधुरने संघ कर्णधार आणि राधाकृष्ण कामतवाडी संघाचे कर्णधार, आपण लवकरात लवकर या ठिकाणी नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचंय. या वेळेला हवाई हल्ला केलाय, एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. उत्तुंग टोला, 6 धावा, षटकार आणि धावसंख्या 6 पुढे जात असताना पाहायला मिळते, ती म्हणजे 20. म्हणजे दोन्ही मॅच पहा ज्याची आम्ही चर्चा करत होतो. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा, 10ची सरासरी गाठायची आणि 10ची सरासरी गाठलेली आहे, कारण अजूनही 2 ओव्हर झाल्यात, 20 धावा झाल्यात, 3 ओव्हर बाकी आहेत, 30 धावा पाहिजेत. लगातार 10ची सरासरी गाठताना टीम देखील पाहायला मिळते, म्हणजे मॅचची चुरस कायम आहे. वीस धाव फलकावर पाहायला मिळतात. निखिल येत आहेत पहिल्या षटकाप्रमाणे पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला मिळतील. निखिल साखळे समोर जर पाहिलं तर ललित वाडकर, आणि ललित वाडकर यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे प्रवीण भोसले. धडाकेबाज बॅटर आहेत प्रवीण सुद्धा. वेगवान बॉल समोरच्या दिशेने
खेळला जातो. एक धाव तिकडे ललितला मिळेल. अतिशय चपळताने फिल्डर सुद्धा तिकडे आले खरे, परंतु एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि 21 धावा धावफलकावर आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेवर शंकरजी देवगरे देखील लक्ष देऊन आहेत. क्रिकेट प्रेमी आहेत. या वेळेला फुल टॉस बॉल, त्याला फक्त दिशा दिली आणि हा प्रयत्न अंगलट आलाय. कारण सर एक मिनिट हा फक्त या ठिकाणी नाणेफेकीचा गोल करण्यासाठी मी दामुगडे साहेब आपणास विनंती करतो आणि समवेत असतील ते म्हणजे ठुले साहेब, मनोजी ठुले आणि संतोषजी बोरकडे साहेब, आपण सुद्धा या ठिकाणी याचे दोन सन्मान चिन्ह आरके सन्मान चिन्ह घे दोन. दामुगडे साहेब या. कॅमेरामॅन हा. नाणेफेकीचा या ठिकाणी कोल होत आहे. आजच्या दिवसातला दुसरा सामना कामतवाडी वर्सेस मांजूरने. एका पंचायतीमधील हे दोन संघ. ठीक आहे चालू करायचे. सन्मान चिन्ह या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते. ठुले साहेब, दामुगडे साहेब इकडे इकडे त्यांना त्यांच्या हातात देतो. त्यांना देखील आपल्या समेत मान्यवर म्हणून दामुगडे साहेब आहेत, मनोज ठुले साहेब. सन्मान चिन्ह या ठिकाणी दोन्ही संघाला या ठिकाणी सन्मान चिन्ह स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आभार. ओव्हर टू चंदू सर. एक चांगला चेंडू इकडे पाहायला मिळतोय, परंतु धावा कराव्या लागतील. मोठमोठे स्ट्रोकही खेळावे लागतील, कारण जसजशी ही मॅच पुढे जाईल दबाव थोडासा वाढत जाऊ शकतो जर धावा नाही आल्या तर. कारण वर्षभर वाट तर प्रत्येकानेच पाहिली या स्पर्धेची. वेगवान बॅट फिरवली खरी, परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निखिल कडून एक चांगला हॅलो मागील 3 बॉलवर रनच येऊ नाही दिलीये. अजूनही 29 धावांची आवश्यकता या हॅलो हॅलो. या ठिकाणी आताच उपस्थित राहिलेले निजामपूर विभागातील एक नवोदित समालोचक म्हणून नावारूपाला आलेले अक्षय बधिरके यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. मी अक्षयला विनंती करेल लगेचच या ठिकाणी चंदू शेट्टे सर यांच्या समवेत आपण समालोचक म्हणून भार घ्यायचा आहे. हॅलो. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. चौकार आहे की नाही ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. निखिलचे हे षटक चांगलं राहिलंय, परंतु मॅच नाही संपलेली आहे. चार धावा आहेत. चौकार आहे आणि या चौकाराने कुठेतरी मॅच अजूनही ऑन ठेवली आहे. कारण ज्या पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 26 धावा झाल्या, 2 ओव्हर बाकी आहेत, अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट जो या अगोदर 10चा होता तो 12चा झालाय खरा, परंतु 12-24 हे देखील काही मोठं समीकरण नाहीये आणि तसं सोपं सुद्धा नाहीये. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायचं आहे या 12 चेंडूमध्ये 24 धावा कशा प्रकारे होतील. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे DN आर्मी साखळेवाडी आणि दुसऱ्या बाजूला शिवनेरी कडापे. कडापे आणि साखळेवाडी या दोन बलाढ्य संघांमधील सामना पहिलाच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत.
सुजल साकडे यांना आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजीसाठी 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 24 धावांची आवश्यकता आहे. कडापे आणि साखळेवाडी यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळते. RK चषक, सुरत गुजरात, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांचं लक्ष लागून राहिलेली गेली 15 वर्षाची स्पर्धा, नामवंत स्पर्धा. पहिला बॉल बिग हिट केलाय, समोरच्या दिशेने उडवलाय आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार. आणि या स्ट्रोकने जर पाहिलं तर पुन्हा एकदा मॅच मध्ये एंट्री मात्र होताना पाहायला मिळते टीम शिवनेरी कडापे टीमची देखील. साखळेवाडी विरुद्ध कडापे, DN आर्मी साखळेवाडी विरुद्ध शिवनेरी कडापे. मॅच जर पाहिली तर आता अजूनही जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता, 11 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. क्षणाक्षणाला पारडं बदलणारा क्रिकेटचा हा खेळ पहिल्याच मॅच मध्ये रंगतदार अवस्थेमध्ये येताना पाहायला मिळतोय. कधी मॅच साखळेवाडीला चालली आहे, कधी मॅच कडापेला चालली आहे, परंतु तुम्हा आम्हाला आनंद देऊन चालली आहे. बिग हिट, याही वेळेला हवाई हल्ला केलाय आणि याही वेळेला बॉल सीमारेषा पार जातोय. 6-6-6 षटकार. थोड्या वेळापूर्वी दबाव होता तो कडापे संघावर आणि आता दबाव जर पाहिला तर साखळेवाडी संघावर आहे. त्याचं कारण आहे आता 10 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मॅच संपलेली नाहीये अजून सुद्धा. काही डॉट बॉल आले, काही विकेट आल्या तर मॅच मध्ये पुन्हा एकदा टीम येऊ शकते. परंतु ज्या पद्धतीने बॅटिंग करतात अनिकेत दबडे, हा या ठिकाणी या स्पर्धेला नेहमी आमच्या आमंत्रणाला मान देऊन, खरं म्हणजे आमंत्रणाची गरज नसते, एक घटक म्हणूनच ते आमच्या समवेत असतात. ते सन्माननीय राजेशजी कदम साहेब, सन्माननीय गणेशजी मानकर साहेब, आमचे युवा कार्यकर्ते संतोषजी पोळेकर साहेब, मार्गदर्शक बबनदादा मोहिते, तसेच राजू पाटे साहेब, आमचे सरपंच सन्माननीय जंगम साहेब, प्रकाशजी जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी तमाम सहकार्यांचं या ठिकाणी सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय राजेशजी कदम, सन्माननीय गणेशजी मानकर साहेब, सन्माननीय संतोषजी पोळेकर साहेब, सन्माननीय प्रकाशजी जंगम साहेब, बबनदादा मोहिते आणि सन्माननीय राजू पार्टे साहेब यांचं RK मित्र मंडळ यांच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. ओव्हर टू चंदू सर. मॅच मात्र इकडे आता हळूहळू रंगतदार अवस्थेमध्ये येताना पाहायला मिळते. अशा प्रकारच्या मॅच झाल्या तर तुम्हा आम्हाला सर्वांनाच आवडतात. आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 39, म्हणजे 11 धावा 8 चेंडू मध्ये अजूनही करायच्या आहेत. 8 चेंडू 11 धावा. कडापे विरुद्ध साखळेवाडीचा हा संघर्ष चांगलाच रंगात आलाय. दोन्ही टीमच्या संपूर्ण गावागावामध्ये गावचे क्रिकेट चाहते असतील ते मोबाईलवर, स्मार्ट टीव्हीवर सध्या आपल्या गावची मॅचेस पाहत असतील. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. RK ट्रॉफी, सुरत गुजरात. हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल. पहा, समीकरण बदललं होतं आणि आता जर पाहिलं तर मात्र गोलंदाजी करणारा संघ देखील मॅच मध्ये येतोय, याचाच उल्लेख आम्ही केला होता. काही डॉट बॉल साखळेवाडीला मॅच मध्ये घेऊन येतील तर काही स्ट्रोक कडापीला मॅच मध्ये घेऊन येतील. परंतु ललित वाडकर आयकॉन मैदानाच्या आतमध्ये हेही विसरून चालणार नाहीये. 7 बॉलचा खेळ बाकी आणि 11 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ आपल्याला आवडतो त्याचं कारण हे सुद्धा, कारण या खेळात काही नेम नाही, कधी कोण जिंकेल याचा नेम नाही. आणि आज पहिल्याच मॅच मध्ये प्रचंड संघर्ष पाहायला मिळतोय कडापी विरुद्ध साखळेवाडी. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळलाय, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. काय कॅच पकडली आहे, म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. ललित वाडकरची ही कॅच होती. प्रतीक उतेकर ज्या पद्धतीने आले, आपण एखादा बल कसा काढतो तनु काही तो बलच काढलाय की काय, आणि एक अफलातून झेल घेतला गेला. हा झेल आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढी जबरदस्त कॅच या ठिकाणी प्रतीकने घेतली आहे. कॅच पकडली की मॅच पकडली आहे हे अजून आपल्याला समजले नाहीये, परंतु एक जबरदस्त झेल झालाय. आणि मॅच ज्या ठिकाणी होती ना की ही मॅच 10 बॉल मध्ये 12 रनवर आली होती आणि आता ही मॅच शेवटचे 6 चेंडू आणि 11, पहिल्या 2 बॉल मध्ये 12 धावा आल्या आणि त्यानंतरच्या 4 बॉल मध्ये एकच धाव आली. आणि ह्या खेळाचं नाव आहे क्रिकेट, यासाठीच हा क्रिकेटचा खेळ ओळखला जातो. 6 चेंडू आणि आता 11 धावांची आवश्यकता. आता एखादा मोठा फटका कडापेला मारायचा आहे. साखळेवाडी पुन्हा एकदा मॅच मध्ये आली आहे. मॅच सातत्याने सुरू आहे. साखळेवाडीला कधी जाते, कधी मॅच कडापेला जाते. एका बाजूला जर पाहिलं तर शिवनेरी कडापे, एका बाजूला DN आर्मी साखळेवाडी यांच्यातील मॅच रंगात येताना पाहायला मिळते. स्पर्धा मानाची, मराठी समाजाच्या सन्मानाची. आज
गुजरातच्या सुरतेमध्ये देखील अभिमानास्पद क्षण म्हणजे ज्या ठिकाणी गेली 15 वर्ष आपल्या मराठी बांधवांसाठी मकर संक्रांतीच्या दिवशी ही स्पर्धा पार पडली जाते आणि आज या स्पर्धेचा जर पाहिलं तर एक महत्वाचा दिवस पहिला दिवस आहे. दिवस रात्र पद्धतीने स्पर्धा खेळवली जाते आणि बॉलिंगसाठी येत आहेत भूषण गावण यांना आपण पाहतोय. नवी मुंबई ऐरोली दिवा कोळीवाडा या गावाला देखील क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. आज आयकॉन म्हणून या ठिकाणी डावखुरे हाताचे फिरकीपटू आहेत. पाहूया भूषण कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. पहिला बॉल टप्पा पडतोय फिरतोय गरकन गिरकी घेतली बॉलने आणि थोडीशी फिरकी सुद्धा घेतली. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 5 बॉलमध्ये 11. मॅच नाही संपली आहे. एखादा फटका साखळीवडीला कडापीला सुद्धा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. मैदानाच्या आतमध्ये सध्या जर पाहिलं अमोल मडवी आणि अनिकेत दबडे मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत यांना पण स्ट्राईकवर पाहतोय. ज्या अनिकेतने आतापर्यंत 2 षटकार मारले तेच मैदानात आहेत. 5 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता. क्रिकेटचं हे थरार नाट्य गुजरातच्या सुरतेमध्ये रंगलंय. आज मकर संक्रांतीच्या दिवशी RK ट्रॉफी ही मानाची स्पर्धा. पहिल्या मॅच पासून संघर्ष सुरू झालाय आणि चुरस काय असते या स्पर्धेची. आज मात्र पुन्हा एकदा अंगावर शहारे आणणारी ही मॅच मात्र आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण 2 बलाढ्य संघांमधील प्रचंड संघर्ष पहिल्या मॅच पासून रंगायला सुरुवात झाली आहे. यावेळेला थोडेसे बॅकफुटला गेले. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता. इनफिल्ड पकडली गेली ही कॅच. भूषण यांना यश मिळत आहे. आणखीन एक धक्का. समीकरण बदललंय. आता 4 बॉल आणि 11 धावा. या स्पर्धेचं हेच वैशिष्ट्य आहे. इकडे चुरस पाहायला मिळते. इकडे सातत्याने जर पाहिलं तर दर्जेदार क्रिकेट आपण पाहिलंय. मोठमोठे खेळाडू पाहायला मिळत आहेत. चांगलं आयोजन पाहायला मिळत आहे. मोठी पारितोषिकं पाहायला मिळत आहेत. आणि आज या क्रीडा स्पर्धेचा पहिला हा दिवस सगळ्यांच्याच लक्षात राहण्यासारखाच असणार आहे. कारण पहिली मॅच साखळेवाडी विरुद्ध कडापे, यानंतर आता कामतवाडी उतरेल मांजुर्नेच्या विरुद्ध, त्यानंतर कडापे उतरतील टिटव्याच्या विरुद्ध, कुंभार ते उतरतील निजामपूरच्या विरुद्ध. म्हणजे भले भले संघ आणि 1 वर्षानंतर संघ बदललेला असतो. म्हणजे गेल्या वर्षी जो संघ खेळतो त्यातून काही खेळाडू निवृत्त झालेले असतात, काही नवीन खेळाडू ऍड झालेले असतात आणि 1 वर्षानंतर सुरतवासियांना या गावचा संघ किती बदललाय हे पाहण्याची संधी देखील निर्माण होते. अजूनही 4 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 11 आणि बॅटिंगसाठी येत आहेत मनोज पंडालकर. डावखुरे हाताचे बॅटर आहेत. आता मात्र कर्णधाराने एक वेगळा डाव खेळलाय. डावखुरे हाताच्या बॉलरच्या विरुद्ध डावखुरे हाताचा बॅटर पाठवलाय आणि आता ही बाब किती महत्वाची ठरेल पाहायचं आहे. कारण चुरशीचा सामना ठरतोय सकाळच्या सत्रापासून. अगदी सगळ्यांना प्रचंड उत्कंठा या मॅचची. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. काय मॅच सुरू आहे जबरदस्त. कधी इकडे तर कधी तिकडे. पहिल्याच बॉलवर लगावलाय सिक्सर आणि आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. कधी इकडे कधी तिकडे, कधी कडापे कधी साखळेवाडी. RK ट्रॉफीची पहिलीच मॅच सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते. मनोज तर पॅव्हेलियन मधून आज जरा सुरत स्टेशनला आल्यानंतर जरा जास्त ढोकळा खाल्लाय की काय. पहिल्याच बॉलवर मात्र षटकार लगावला इकडे आणि भूषण त्यांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत. मॅच चांगलीच पाहायला मिळते. 3 बॉल 5. कधी साखळेवाडी कधी कडापे असा संघर्ष आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला मात्र फटका फसलाय. अरे काय मॅच सुरू आहे. कधी इकडे जाते तर कधी तिकडे जाते. लाजबाब. परंतु दोन्हीकडे जाते, परंतु तुम्हा सर्वांचं मनोरंजन करते. मॅच आवडली असेल तर सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. RK चषक पहिल्या मॅच पासून चर्चेत आणि अगदी चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. 2 बॉलमध्ये 5. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होणार आहे. काहींना वाटत असेल साखळेवाडी जिंकावं, काहींना वाटत असेल कडापे जिंकावं, आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर पहिलीच मॅच. पाहूया काय होतंय या मॅच मध्ये. 2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये 2 विकेट सुद्धा भूषण यांनी घेतल्यात. एक षटकार देखील त्यांच्या विरुद्ध आलाय, परंतु त्यांनी कमबॅक केलाय.
2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता अजूनही आहे. काय होणार याची चर्चा देखील सर्व दूरपर्यंत पाहायला मिळते. युवा समालोचक अक्षय भद्रिके हे देखील खास या स्पर्धेसाठी खास मुंबईवरून ते सुद्धा इकडे येत आहेत. त्यांचंही स्वागत आम्ही जरूर करू. आज आमचे मित्र निवेदकाच्या भूमिकेमध्ये आमचे मित्र संदीप पार्टे यांना देखील आपण पाहतोय. चांगले समालोचक ते देखील आहेत. परंतु 2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. पाहूया इकडे काय घडणार. यावेळेला फटका तर खेळलाय. पाहूया अक्षय फिल्डर येण्याच्या अगोदर बॉल सीमा रेषेच्या बाहेर फरार. ओ हो हो हो, या चौकाराने जर पाहिलं प्रत्येक बॉल मॅच मात्र कधी साकडेवाडीला, कधी कडाप्याला, कधी कडापे, कधी साकडेवाडी अशीच मॅच पुढे पुढे चाललेली आहे. आरके ट्रॉफीची पहिली मॅच लक्षात राहण्यासारखीच आहे. 1 बॉल आणि 1 धाव. मॅच अजूनही संपलेली नाहीये. जर का मॅच टाय झाली सर, पहिलीच मॅच अशा प्रकारची जर झाली तर ही स्पर्धा कशी असेल आपण एक अंदाज लावू शकतो. नाही नाही, चेस नाही कंपल्सरी, फ्री ओव्हर आपले सुपर ओव्हर होणार आहे. सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हरची जी मॅच खेळली जाणार आहे तिच्यात कंपल्सरी चेस असणार. लक्षात घ्या, 1 बॉल 1 रन हा काढायचाच आहे. जर का इकडे नाही रन आला सुपर ओव्हर होणार आहे. आता मात्र काळजाचे ठोके पहिल्याच मॅच पासून धगधग 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 करायला लागले असतील अशी मॅच मात्र पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ कुठेही आनंद देतो. स्टेडियम मध्ये आनंद देतो, छोट्या मैदानात आनंद देतो, शेतात आनंद देतो, रस्त्यावर आनंद देतो, महाराष्ट्रात आनंद देतो, गुजरातमध्ये आनंद देतो, निजामपूरला आनंद देतो, मुंबईला आनंद देतो, बोरिवलीला आनंद देतो आणि इकडे सुरतला सुद्धा आनंदच देतो. तो आनंद आपण घेतोय. शेवटचा बॉल, टाळ्यांचा गजर. काय होणार या शेवटच्या बॉलवर? ओ पहिला या ठिकाणी पाहूयात आणि पहिली मॅच आरके ट्रॉफीची सुपर 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 डुपर हिट मॅच टाय आणि आता सुपर ओव्हर. थोडस मी सुद्धा भाकीत केलं होतं की कदाचित सुपर ओव्हर होईल की काय, आणि सुपर ओव्हरने सुरुवात सुपर डुपर हिट स्पर्धेची आरके ट्रॉफीची. चला लवकर पंच, जरा घाई करा, लगेच त्वरित करून घ्या. सुपर ओव्हर ही कंपल्सरी चेस असणार आहे. दोन्ही संघाने याची नोंद करून घ्यायची. बॅटर दोन्ही टीमला कोणतेही नावं द्यायची गरज नाहीये. आता ज्यांनी बॅटिंग केली त्यांनीच बॅटिंग साठी आतमध्ये दाखल व्हायचे. आता तुम्हीच बॅटिंग साठी दाखल व्हाल. फक्त या मॅच मध्ये कंपल्सरी चेस हा नियम आहे, लक्षात ठेवा. ओके, हा तुम्हाला 3 बॅटर रेडी ठेवायचे, त्याची नाव द्यायची गरज नाही. ओके, दोन्ही संघांना याची नोंद घ्यायची. पहिल्या मॅच पासून काय थरार रंगलाय. आता ही सुरुवात आहे. अजून एकंदरीत 31 मॅच आहेत. 2 दिवसात 31 मॅच. सुपर ओव्हरची सुद्धा एक वेगळी मजा असते. जास्त वेळ घ्यायचा नाहीये कारण आपल्याला 31 मॅच 2 दिवस, आज एका दिवसात 15 मॅचेस खेळवायच्यात. चला बॅटर लवकर मैदानात, आतमध्ये पाणी हवं वगैरे असेल तर ते पिया आणि मैदानात दाखल व्हा. हॅलो पंच, जरा घाई करा पंच. चला चला, कोणतेही 3 प्लेयर तुम्ही पाठवू शकता, नाव द्यायची गरज नाही.
हॅलो हॅलो. या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय दिलपेशजी गुलगुले, प्रकाशजी सांगले या दोन्ही मान्यवरांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. आमचे कामतवाडी केलगणचे जे ग्रामस्थ आहेत त्या सर्व ग्रामस्थांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. जाऊया थेट मैदानाकडे, ज्या ठिकाणी एक रोमहर्षक सामना आरके चषक 2015 2025 पर्व 15 आणि त्या पर्व 15चा हा पहिलाच सुपर ओव्हरचा सामना, ओव्हर टू कॉम्बॉक्स. सुपर सुपर ओव्हर आर के ट्रॉफीच्या 15व्या पर्वातील पहिलीच मॅच सुपर ओव्हर मध्ये गेलेली आहे. म्हणजे हा जो खटला चालू होता ना सर्वसाधारण कोर्टातून, मात्र आता तो हाय कोर्टात गेलेला आहे आणि आता हाय कोर्टात निकाल येईल का पाहायचंय. आता येणारच आहे, कारण आपण नियम ठेवलाय कंपल्सरीचेच. आणि इकडे कंपल्सरीचे जा नियम आहे याची नोंद घ्यायची आहे. यस, पहिलीच मॅच सुपर डुपर हिट ठरताना पाहायला मिळते. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. पहिला बॉल वेगवान समोरच्या दिशेने खेळलाय, अडवलाय. फटका चांगला होता परंतु अडवला देखील गेलाय. एक एक बॉल मात्र तेवढाच महत्वपूर्ण असणार आहे. साखळेवाडी विरुद्ध कडापे हा मात्र काय संघर्ष रंगलाय सकाळच्या पहिल्याच मॅच मध्ये. सुरुवात अशी आहे तर शेवट काय होणार, धडाकेबाज कामगिरी इकडे आपल्याला पाहायला मिळेल. आणि कडापे देखील हार मानायला तयार नाहीये, साखळेवाडी देखील हार मानायला तयार नाही. दोघे म्हणतात आम्ही 365 दिवस आरके ट्रॉफीची वाट पाहिली आहे. बिग हिट फटका खेळलाय परंतु टायमिंग नाहीये. बॉल हवेत आहे, फिल्डर तिकडे येत आहेत आणि त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. विकेट आलीये, पहिला धक्का बसलाय. 0 या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय. आता मात्र शेवटची जोडी मैदानात असेल. नवीन बॅटर मैदानात जात आहेत. अनिल मडवी यांना पण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो. टीमचे कॅप्टन आहेत. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते साखळेवाडी कडापे. सेलिब्रेशन सध्या साखळेवाडी करत आहे, कारण धावफलकावर धाव नाही आली. 4 बॉल अजूनही बाकी आहेत आणि या 4 बॉलमध्ये पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाते. काही चौकार काही षटकार आले तर मजा येईल. कमीत कमी 7-8 धावसंख्या तरी पाहिजे. रिझल्ट काही अजून लागलेला नाहीये. 2 बलाढ्य संघांमधील मॅच. गुजरातच्या सुरतेमध्ये असणारी ही स्पर्धा गेली 15 वर्ष मकर संक्रांतीच्या दिवशी रंगणारा हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय, काय वेगात बॉल टाकलाय, अँगलही बनवलाय, कटही केलाय या बॉलरने. कौतुक करावं लागेल निखिल साखळेचं आणि या गोलंदाजीचं. परंतु हार मानणारे तर कडापेकर कधीच नाहीयेत. कडापे म्हणजे संघर्ष. मग कडाप्याचा संघ कोणताही असू देत, नेहमी संघर्ष केलाय त्यांनी, त्यामुळे हार तर ते देखील मानणार नाहीयेत. येणारे 3 चेंडू आणि त्यावर धावा येणं गरजेचं आहे. थोडीशी चर्चा मात्र ललित वाडकर त्यांच्याशी करतायत खरे, परंतु पाहूया 3 बॉल कशा पद्धतीने खेळले जातील. निखिल साखळेची अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. डायरेक्ट हिट नाही झालाय आणि इकडे एका धावेने धावफलकाला सुरुवात झाली आहे. अजूनही जर पाहिलं तर 2 बॉल शिल्लक आहेत आणि आयकॉन ललित वाडकर. ललितकडे क्षमता आहे, ऍज अ आयकॉन म्हणून ललित खेळतायत. सुरतमध्ये स्थायिक असतात परंतु ऍज अ आयकॉन म्हणून आज कडापे संघात खेळतायत. ललितने जर का या ठिकाणी एखादा मोठा फटका मारला, एक आव्हान उभं राहू शकतं. ललितलाही माहिती आहे त्यांची भूमिका या 2 बॉलवरची किती महत्वाची आहे आणि त्यामुळे ललित देखील आपली स्ट्रेंथ दाखवण्यासाठी उत्सुक असणार आहेत. क्रिकेटचा अद्भुत खेळ आज आपण पाहतोय गुजरातच्या सुरतमध्ये. आर के ट्रॉफी, आर के मित्रमंडळाचा हा सोहळा 15 वर्षाचा झालाय आणि 15व पर्व अतिशय उत्साहात थाटामाटात सुरत नगरीमध्ये आपण पाहतोय. बिग हिट
याचाच उल्लेख करत होतो. मोठा फटका येणं गरजेचं होतं, परंतु बॉल हवेत, कॅच मात्र तिकडे सुटते. नुसती कॅच सुटली नाहीये, त्याच्याबरोबर 2 धावा सुद्धा तिकडे आलेल्या आहेत. आणि कारण आता जर का ही कॅच झाली असती तर मात्र एक तुम्हाला एक मोठी संधी प्राप्त झाली असती, परंतु आता पाहायचंय कॅचही सुटली, 2 धावाही आल्यात, ललित मैदानात आहेत. आणि इकडे निखिलचं कौतुक करावं लागेल, चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. पुढच्या दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं, जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानात जायचंय. ललित वाडकर आसुसलेले आहेत षटकार किंवा चौकार मारण्यासाठी. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मात्र मागे निघालाय, रेस लागली बॉल आणि फिल्डर यांच्यामध्ये लढवला जाईल का, प्रयत्न त्या ठिकाणी केले जरूर जात आहेत. वा, फुटवर्क त्या ठिकाणी दाखवलंय, 2 धावा घेतल्या, तिसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा तर केल्या गेल्या खऱ्या, परंतु तिसरी घेत असताना रनआउटच्या स्वरूपात विकेट येईल आणि एकंदरीत धावसंख्या जर पाहिली तर इकडे झाली आहे 5 आणि आता 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आता या 6 धावा कंपल्सरी तुम्हाला करायच्याच आहेत. चला लवकरात चला हा लवकर कडापे, शिवनेरी कडापे संघ लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आलेल्या तमाम रसिक प्रेक्षक मायबाप यांचं आरके स्पोर्ट यांच्या वतीने मी सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. आणि 14 आणि 15 दिवस रात्र होणाऱ्या या स्पर्धेला आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपलं सहकार्य लाभावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. सुरत शहरातील तमाम प्रेक्षक वर्ग जो आरके या बॅनर खाली आमच्या समवेत आहे, आमच्या सोबत असतो, आमच्यावर जीवापाड प्रेम करतो, अशा प्रेक्षक वर्गाला मी विनंती करेल की दोन्ही दिवस आम्हाला आपलं सहकार्य गरजेचं आहे आणि ते मिळावं अशी एक माफक अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. धन्यवाद. बॅटर पाठवायचीच विनंती असेल. चला बॅटर पाठवा आणि पुढल्या दोन्ही टीम खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहा. कामतवाडी इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील आमचे मित्र आणि लेजेंडरी क्रिकेटर महेशजी कोंडेकर साहेबांचं हा संघ, कारण त्या संघाला एका नावारूपाला आणण्यामध्ये त्यांचाही वाटा आहे. मंजूरने हा संघ देखील तेवढाच, शिवते संघ तेवढाच बलाढ्य आहे. कडापे आणि टिटव्याच्या मॅचची देखील सगळ्यांना उत्कंठा लागली आहे आणि कुंभार ते विरुद्ध निजामपूर काही सामना तेवढाच उत्कंठावर्धक होईल. आरसी स्पोर्ट के जिलानी भाई यहाँ पर उपस्थित रहे हैं, उनका आरके स्पोर्ट द्वारा मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ, स्वागत करता हूँ. आप आए, बाहर आई इस टूर्नामेंट की शोभा बढ़ी. थैंक यू वेरी मच. जुड़े रहे, अगले 2 दिन तक आप हमारे साथ जुड़े रहे, इसी में रिक्वेस्ट करना चाहूँगा. ये मैदान के लिए आपने काफ़ी सपोर्ट किया है, उसके लिए थैंक यू वेरी मच जिलानी भाई. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. टीम साखळेवाडी या टीमसाठी निखिल आणि सुमेश आणि निखिल ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. गोलंदाजीसाठी येत आहेत, आयकॉन म्हणून खेळत आहेत प्रशांत, त्यांना पण या ठिकाणी गोलंदाजीसाठी पाहतोय. जर सुरुवातीच्या 1-2 बॉलमध्ये धाव नाही आली, विकेट आली तर दबाव आणखी वाढू शकतो, परंतु पाहूयात इकडे काय होईल. त्यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल होता, त्याला समोरच्या दिशेने खेळलाय, लॉंग ऑनला पाठवलंय, 1 धाव घेतलीये. अजूनही 5 बॉलमध्ये 5 धावा या कंपल्सरी करायच्या आहेत. सुपर ओव्हर सुद्धा तेवढीच निर्णायक आणि तेवढी आरके चषकाची बातच न्यारी, आरके चषकाची रंगत न्यारी, आरके चषकाची चित्त थरारकता न्यारी, ती आपण या ठिकाणी पाहतोय. हा चेंडू समोरच्या दिशेने एक चांगला फटका खेळलाय, अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, धाव एक घेतलीये, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या. अजूनही जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. कोण जिंकणार या मॅचला याची चर्चा आहे या ठिकाणी. आरके स्पोर्ट्स सुरत
आर के ट्रॉफी आर के मित्रमंडळाचे आयोजन 15व्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या स्पर्धेला पाहण्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर अगदी गावावरून देखील प्रेक्षक इकडे आलेत, खेळाडू सुद्धा आलेत. दिशा दिली यावेळेला मात्र स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत त्यांच्याच दिशेने. हो 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 2 बॉल 2 कंपल्सरी. नियम आपला थोडासा वेगळा आहे, नाहीतर कदाचित ही पण मॅच टाय झाली असती कदाचित. पाहूया काय होत आहे. 2 बॉल मध्ये 2 कंपल्सरी चेस तुम्हाला करायच्याच आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल परंतु थांबवलंय. मॅच गेली शेवटच्या बॉलवर. हो हो काय होणार आता पुन्हा एकदा उत्कंठा वाढली आहे. 1 बॉल 1 धाव हे कोडं काही सुटता सुटेना. कडापैकी साखळेवाडी DN आर्मी साखळेवाडी विरुद्ध शिवनेरी कडापे. पहिल्या मॅच पासून आर के ट्रॉफी मात्र सातत्याने चर्चेत पाहायला मिळते, कारण प्रचंड घमासान पाहायला मिळते आज इकडे आपल्याला. आणि एवढ्या चांगल्या मैदानावर आमच्या सगळ्या खेळाडूंना खेळायला मिळते ही सुद्धा जमेची बाब आहे. आणि खेळाडू सुद्धा एका उत्स्फूर्तपणे या मॅचचा आनंद घेत आहेत, या ठिकाणी क्रिकेट खेळतायत. चला मॅच सुरू करायची आहे. 1 बॉल 1 मॅच नाही संपली आहे. प्रशांतने क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं जवळ घेतलंय. जरी 1 धाव आहे आम्ही नाही होऊन देणार हे मात्र प्रशांत कळवतायत. परंतु बॅटिंगसाठी स्ट्राईकवर निखिल सकपाळ. एक धाव तर तिकडे करावीच लागणार आहे. 1 चेंडू आणि 1 धाव. साखळेवाडी की कडापे. सगळ्यांना विनंती असेल पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दोन्ही टीमसाठी. चांगला संघर्ष रंगलाय. 2 डावात आतापर्यंत कोडं नाही सुटलाय. यावेळेला हळूवार पद्धतीने बॉलला ढकललं, गॅप मध्येच बॉल खेळलाय आणि या मॅचला जिंकवलंय ते मात्र आपल्या टीमला. या ठिकाणी हा DN आर्मी साखळेवाडी हा संघ, त्यांनी सांगितलं आम्ही पहिल्यांदा खेळतोय परंतु कामगिरी चांगली करायला इकडे आलोय. आणि पहिल्या मॅच मध्ये डंका साखळेवाडीचा पाहिला मिळाला, परंतु शिवनेरी कडापेची झुंज खूप महत्वाची होती इकडे. व्हेरी गुड. तर या ठिकाणी आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार